राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं सर्वात भयंकर कारण आणि सर्वात मोठ्या पुराव्याची ती एक चिठ्ठी सध्या समोर आली आहे। शनिवारी दुपारी वळसंगकर यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल उचललं नसून यामागे खूप मोठे धक्कादायक खुलासे सध्या समोर आले। यामागचं नेमकं मोठं कारण काय होतं ते त्या सापडलेल्या चिठ्ठीमधून आणि चिठ्ठीमध्ये असलेल्या त्या महिलेच्या नावावरून समोर आलं। चिठ्ठीमध्ये नेमकं काय होतं ते पुढे पहा। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण कुणालाच समजत नव्हतं। पण आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने यांच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला। डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने यांच्या अटकेनंतर पोलिसांनी मनीषा माने हिला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयासमोर हजर केलं। सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती। त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी मनीषा माने हिला पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आता आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत। मनीषा माने हिच्या चौकशीतून डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या इतर काही गोष्टी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।